मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या तत्परतेमुळे दुर्मिळ ब्रेन स्ट्रोकवर यशस्वी उपचार करण्यात आले असून 54 वर्षीय महिलेचा गंभीर अपंगत्वाचा धोका टळला आहे. नवी मुंबईतील गृहिणी चैताली हलदर यांना अचानक शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा आणि पोबडी वळणे अशी लक्षणे जाणवू लागल्यानंतर त्यांना मेडिकवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला हा प्रकार उच्च रक्तदाबामुळे झालेला सामान्य ब्रेन हॅमरेज असल्याचे वाटत होते. मात्र काही तासांनंतर प्रकृती अचानक खालावल्याने डॉक्टरांनी अधिक सखोल तपासण्या केल्या. तपासणीत रुग्णाला दुर्मिळ सेंट्रल नर्व्हस सिस्टम वॅस्क्युलायटिस हा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या आजारामध्ये मेंदूतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना सूज येते आणि त्यामुळे स्ट्रोक किंवा रक्तस्राव होण्याचा धोका वाढतो. डॉक्टरांनी तातडीने इंट्राव्हेनस स्टेरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसिव्ह थेरपी सुरू करत रुग्णाची प्रकृती स्थिर केली. मेडिकवर हॉस्पिटलचे रिजनल डायरेक्टर ऑफ न्यूरोसायन्सेस डॉक्टर पवन ओझा आणि न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर सुरंजन बसाक यांच्या नेतृत्वाखाली उपचार करण्यात आले. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यामुळे रुग्णाला मोठ्या अपंगत्वापासून वाचवण्यात यश आले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्या स्वतःची कामे स्वतंत्रपणे करू शकत आहेत. पेशंटला जानेवारी महिन्यामध्ये पॅरालिसिस अचानक एक सकाळी समजला. त्यांनी पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तेव्हा बीपी 200च्या वर होता आणि एक बाजूने पॅरालिसिस. ब्रेनमध्ये हेमरेज दिसला आपल्याला सीटी स्कॅन, म्हणून पेशंटला जीवाला पण धोका होता आणि त्याने आम्ही स्टॅबिलाइज केले आणि 2 दिवसांनी अजून आजार जेव्हा स्टेरॉइड आणि सायक्लोफॉस्फेट वगैरे दिला, त्याच्याने त्यांना लवकर फायदा झाला आणि ब्रेन स्टिम्युलेशन करून रिकव्हरी अजून चांगली झाली. 1 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित चालायला लागली, बोलायला लागले आणि त्यांनी त्यांच्या डॉटरची वेडिंग पण अटेंड केली आणि ते 3 ते 4 महिन्यामध्ये ते ऑलमोस्ट नियरली नॉर्मल आहे. 99% शी इज नॉर्मल. याच्या सगळे करून त्याचा चांगला फायदा झाला. 10 ते 15 दिवसची जी हॉस्पिटल स्टे आहे पेशंटची, त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 4 ते 6 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो. पण ते जर ट्रीटमेंट नाही घेतली ते हेच खर्च जे आहे तो ओव्हर द टाइम स्प्रेड फिजिओथेरपी मेडिसिन्स मध्ये स्प्रेड होऊन जातो आणि आउटकम व्यवस्थित नसते. एक तर तुम्ही लवकर आणले की सगळे व्यवस्थित करायला थोडा खर्च लागतो, पण ते ओव्हरऑल जी आउटकम आहे आणि लाईफ स्पॅन आहे ते व्यवस्थित होऊन जातो. हॉस्पिटलमध्ये येण्याच्या पूर्वी जे आहे ते घरी त्यांना म्हणजे बाथरूम मध्ये त्यांना लकवा पडला आणि त्यांना लेफ्ट साईडला पॅरालिसिस झाला, बोलायला त्रास झाला. बोलायला ती काय बोलत होती त्या हजबंडला समजत नव्हता आणि हॉस्पिटलमध्ये आणले की ते आजार जे 2 दिवसामध्ये अजून वाढला आणि 1 महिन्यामध्ये सगळे ट्रीटमेंट देऊन त्याची चांगली एकदम रिकव्हरी झाली आणि ते विदाउट स्टिक चालायला लागली, बोलायला लागली स्पष्ट आणि 2 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट क्लिअर झाली. ती स्वतः चालते, बोलते, सगळे घरचे काम करते आणि सगळे फंक्शन्स वगैरे अटेंड करते. स्ट्रोक आल्यानंतर एक तर लगेच ट्रीटमेंटची उपचारची कुठेतरी स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट लगेच घ्यायला लागते. त्याच्यानंतर पण जे आहे ते व्यवस्थित फिजिओथेरपी, स्पीच थेरपी हे सगळे करायला लागते आणि टाइम टू टाइम डॉक्टरची फॉलोअप, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे ते रक्तवाहिनीची ब्लॉक झाली असेल ते ब्लड थिनर घ्यायची, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मेडिसिन, विटॅमिन्सची मेडिसिन हे सप्लिमेंटेशन वगैरे घ्यायला लागते. वॅस्क्युलायटिस गेले 10 वर्षामध्ये मिनिमम आम्ही 20 ते 25 पेशंटला असं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये पण मिनिमम 5 पेशंटला केले. पण ही म्हणजे मोस्ट डिफिकल्ट केस होती, म्हणून आम्ही हे याच्या दाखवायचं आहे. जे स्कीम्सच्या बद्दल सर आपल्याला सांगते. हॉस्पिटल्स में सेंट्रल गवर्नमेंट्स एक्स कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ सर्विसेज स्कीम्स, रेलवे स्कीम्स, ऑल द स्कीम्स जो अवेलेबल है उसमें भी ये ट्रीटमेंट्स मेडिकवर हॉस्पिटल्स में दी जाती है. हॉस्पिटल्स में एक वर्जन दे देता हूँ. मेडिकवर हॉस्पिटल्स खारघर, नवी मुंबई, पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट्स में, इवन इन एंटायर नवी मुंबई, दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल जिसमें क्वालिटी एक्रेडिटेशन इंस्टीट्यूट द्वारा स्ट्रोक मान्यता प्रदान की गई है एंड स्ट्रोक यूनिट की स्थापना की गई है यहाँ पे अक्टूबर महीने में. एंड टीम के साथ में रह के काफी हद तक हम लोग स्ट्रोक अवेयरनेस प्रोग्राम्स रायगढ़ के पूरे डिस्ट्रिक्ट्स में गांव और एरिया में जाके किए जाते हैं एंड उसी उद्देश्य से स्ट्रोक की स्थापना की गई है एंड ट्रीटमेंट भी उसी हिसाब से प्रोटोकॉल के हिसाब से दी जाती है जिसकी वजह से स्ट्रोक अवेयरनेस ज्यादा से ज्यादा फैलाई जाए
एंड लोगों को अपील है कि वो खुद अपने ब्लड प्रेशर, लाइफस्टाइल सभी के ऊपर ध्यान करके अपने नंबर्स को खुद जाने. मेडिकवर हॉस्पिटल्स आर रेडी फॉर ऑल अवेअरनेस टू क्रिएट स्ट्रोक रेडी हॉस्पिटल. भरपूर दिवसापासून आहे, महिन्यापासून आहे, वर्षापासून आहे, चक्कर सारखं, दिसायला काही त्रास, हे लगेच स्ट्रोक नसतं. पण अचानक जर सुरू झालं, आता सुरू झालं, सकाळी सुरू झालं, एक कालपासून सुरू झालं, चक्कर सारखं, किंवा चालताना तुम्हाला तुमचं टोल जाते, बोलायला जड वाटते, असं वाटतं की इम्बॅलन्स होतात, किंवा कोऑर्डिनेशन व्यवस्थित नाही, काही पकडायचं असेल आणि दुसरं काही वेगळं पकडतात आपण, हे सगळं पोस्टिरियर सर्क्युलेशन स्ट्रोकचं सिम्पटम्स असू शकते. स्ट्रोक एक अतिशय महत्वाचा आजार आहे आणि असं एखादा विचित्र केसेस असतात, पण महिलांमध्ये स्ट्रोकचं थोडं वेगळं सिम्पटम्स पण असू शकते. युजली पुरुषांमध्ये हाताचं पायाचं अशक्तपणा वगैरे असू शकते, पण महिलांमध्ये चक्कर सारखं किंवा टोल जाताना असं पण सिम्पटम्स आम्हाला दिसायला भेटतात. हॉर्मोनल चेंजेस किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्याच्यामुळेही व्हीनस स्ट्रोकचा जे परिणाम आहे ते थोडंसं जास्त आहे महिलांमध्ये. तर ते थोडंसं स्ट्रोकचं वेगळं सिम्पटम्स महिलांमध्ये आम्हाला दिसायला भेटते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.